नमस्कार मैत्रिणींनो, VS फॅशन अँड किचन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण उपवासाचा कुरकुरीत असा साबुदाणा वडा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत आणि आपण ते खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये मोठे बटाट्याचे कण राहणार नाहीत. यासाठी आपण ते सर्व खिसून घेतलेले आहेत. यामध्ये मी एक मोठी वाटी साबुदाणा टाकत आहे आणि नंतर आपण भाजून थंड केलेले शेंगदाणे मोठे कुटून ते पण यामध्ये टाकणार आहोत. आणि यानंतर चवीनुसार आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट वापरायची आहे आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ पण ॲड करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स असं करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. आपलं सामान जर व्यवस्थित मध्ये बटाटा वगैरे मिक्स नाही झाला तर आपला वडा तेलामध्ये फुटतो. तर या पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, इथे आपलं सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे. आता याचे आपण वडे तयार करून घेणार आहोत. हवं असेल तर तुम्ही हाताला थोडासा तेलाचा हात लावलात तरी पण चालेल. मी याचे छोटे छोटे हातावरती असे वडे तयार करून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्ही हवे तेवढे एका टायमाचे वडे तयार करून घेऊ शकता. हे बघा, या पद्धतीने आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे मी सर्व वडे एकदा तयार करून घेतलेले आहेत आणि यानंतर आता आपण तळायला घेऊयात. इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे आणि आपली कढईतलं तेल गरम झालं का हे पाहण्यासाठी मी यामध्ये एक छोटा साबुदाण्याचा कण टाकून पाहत आहे. हे बघा, आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आपण एक एक करून वडे सोडणार आहोत. तुम्ही एकाच वेळेस जेवढे वडे तुम्हाला तळता येतील त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. बघा इथे. आणि आपल्याला हे वडे खालच्या साईडने थोडेसे सेट झाल्याशिवाय आपण याला उलटणार नाही आहोत. आपण ह्याला असंच थोडंसं 2 मिनटं तळू देणार आहोत. हे बघा, आता इथे आपले वडे खालून सेट झालेले आहेत. त्यानंतर आपण हे उलटून खालच्या साईडला करणार आहोत. हे बघा, आता इथे मी एक साईडला एक वडा अजून टाकत आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला मीडियम गॅसच्या आचेवरतीच हे वडे तळून घ्यायचे आहेत. एकदम हाय स्पीडवर तळायचे नाही आहेत, जेणेकरून काय होतं की वरून वडे लवकर तळल्या जातात आणि मध्ये कच्चेपणा तसाच राहतो. हे बघा, या पद्धतीने आपल्याला हळूहळू ते उलटत राहायचे आहेत आणि व्यवस्थित लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने आपण ते वडे तळलेले आहेत. आपण आता हे काढून घेत आहोत. या पद्धतीनेच मी राहिलेले पण सर्व वडे तळून घेत आहे. हे बघा, वड्यांना खूप मस्त असा कलर आलेला आहे. या पद्धतीने पण हलक्या लालसर कलरवर तळून घेतलेले आहे. इथे बघा, तुम्ही आपल्या वडे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आजपर्यंत सर्व वडे व्यवस्थित तळलेले आहेत. चला तर मग आपण यासोबत एक चटणी तयार करणार आहोत. इथे मी शेंगदाणे भाजून त्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या टाकून हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरला वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये दही पण ॲड करू शकता. मी इथे थोडंसं पाणी ॲड करत आहे आणि हे आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, आपली चटणी तयार आहे. तुमच्या इथे चालत असेल तर तुम्ही याला जिऱ्याचा वरून तडका पण देऊ शकता. नसेल चालत उपवासाला जिरे तर तुम्ही नाही दिला तरी पण चालतो. तर चला तर मग बघा, आपले मस्त असे गरमागरम वडे इथे तयार आहेत. तुम्ही मैत्रिणींनी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.